चला तर मॅचकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. थोडं दोन शब्द बोलायला लावा ना सर. जावा जावा. मॅन ऑफ द मॅच ऐश्वर्य खोपकर, ज्याने जबरदस्त खेळ दाखवला. शेवटच्या षटकामध्ये त्याने काय बॅटिंग केली आणि लांब लांब षटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सगळ्यात पहिले ऐश्वर्य तुमचं अभिनंदन. चांगला खेळ महत्त्वाचा. सगळ्यात महत्त्वाचं काय, टीम बॅकफुटला होती आणि तिथून पुढे आल्यानंतर ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे. 6 चेंडू 28-29 टार्गेट समोर होतं आणि आता चेस करत असताना कसा प्रेशर होता? डोक्यात एकच होतं की आता 29 रन राहिलेत, तर आपल्याला 5 सिक्सर मारणे 6 बॉलमध्ये, तर पर बॉल मेजर करूनच खेळणं होतं. त्या हिशोबानेच फक्त लो राहायचं. साईड आर्म बॉलर आहे त्यामुळं लो बॉल येणार आहेत. त्या हिशोबाने लो राहून पिक करायचा प्रयत्न केला आणि कनेक्ट झाले. परंतु आजची ही एक तुझ्या आयुष्यात मी म्हणले की अविस्मरणीय खेळी होती आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील तुलाच मिळतोय. आणि हा खेळ, ही मॅन ऑफ द मॅच तू कोणाला डेडिकेट करू इच्छितोस? तसं तर पूर्ण टीमला डेडिकेट करू शकतो, कारण त्यांनीच मला बॅक केलं आहे. सो त्यांच्यासाठीच आहे. शेवटचा प्रश्न, श्री काळभैरवनाथ करंडक ही स्पर्धा आपण पाहतोय. विक्रमदादा पारखे यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. इथे आल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर कशी वाटली स्पर्धा? खूप चांगलं आयोजन आहे. त्या हिशोबाने म्हणजे इथं पहिला मुळशी प्रीमियर लीग पण होतात. सो ग्राउंड चांगलंच आहे, विकेट पण चांगलं आहे आणि आयोजन खूप भारी आहे. थँक्यू. तुला देखील पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळत राहा आणि आपल्या टीमसाठी अशा धावा बनवत राहा. थँक्यू. सामन्याकडे तुम्हाला मैदानाच्या मध्ये घेऊन जाणार आहे आणि एकंदरीत आपण मैदानाच्या मध्ये बघतोय 2 तगडे संघ आहेत जे मात्र मैदानाच्या मध्ये भिडलेले आहेत. शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान आणि त्यांच्या विरोधामध्ये काशिक क्रिकेट क्लब काशिक, या 2 संघांमध्ये असणारा सामना. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय, सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु नकार इथे मैदानाच्या मध्ये कळवला जातोय. आताची एकच धाव. याच ठिकाणी आता प्राइज आलेला आहे 15 धावा स्कोर कार्ड वरती. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. निलेश भाऊ देशमुख यांच्यासाठी प्राइज आहे, जे मात्र बॅटिंग साठी उतरलेले आहेत. त्यांनी जर लागोपाठचे 3 षटकार इथे खेळले ना, तर सन्माननीय गणेश शेठ पारखी साहेबांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचं प्राइज आहे. तब्बल 11,000 रुपयाचं. मला वाटतं निलेश भाऊंचा फार मोठा फॅन फॉलोअर, त्यांचा चाहता वर्ग, त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि सगळे मान्यवर जर आपण पाहिले गेले तर नक्कीच आज गावचा संघ उतरलेला आहे, घरचा संघ उतरलेला आहे आणि या संघावरती भरभरून प्रेम करण्याशिवाय मात्र राहणार नाहीत. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर हर्षद निलेश देशमुख 6 चेंडूमध्ये 15 बनवल्या. स्ट्राईक ऑन तयार आहेत. फुल टॉस बॉल होता यावेळेस. जोरदार बॅट फिरवली, प्रॉपर चेंडू बॅटवरती मिडल होऊ शकला नाही. तोपर्यंत एक सिंगल जी इथे मैदानामध्ये येणार आहे. 1 धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने देखील संघाचा धावफलक पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती 16 धावा. बोला सर, पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. तिसरे पंच निर्णय काय देतील बीमरसाठी? आणि चित्रमणे DRS ची मागणी.
तिसरे पंच इथे निर्णय काय देणार हे देखील आता मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. एक सिंगल तर आलेली आहे. अप्पा शेळके आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर निलेश देशमुख ही जोडी फेअर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर आपण पाहतोय चेंडू पुन्हा त्या अप्पा शेळके स्ट्रायकन तयार. भलं तयार हर्षद. मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर पुन्हा एकदा संघाचं धाफलक यावेळेस मैदानाच्या मध्ये इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 16 धावा. 4 षटकांची मॅच आहे. निलेश देशमुख यांच्यासाठी अजून एक प्राइज आलेला आहे. त्यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर मयूरदादा पारखी यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचा प्राइज. हा चेंडू व्हाईट बॉल आहे म्हणजे मला वाटतं निलेश देशमुख यांनी जर 3 षटकार खेळले ना जवळपास 22,000 रुपयाचा प्राइज मिळेल त्यांना. जे कोणी जेवण करायचं राहिलं असेल सगळ्यांना विनंती आपण जेवण करून घ्यायचंय. बॉल तयार असेल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा होता. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच अजय आवळे सरांकडून. अतिरिक्त धाव जी इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. संघाचा धाफलक 19 वरती मात्र आता जाऊन पोहोचलेले. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद आहे. स्ट्राईक ऑन अप्पा शेळके. दूरवरून चेंडू खेळायचा होता यावेळेस. बॅट आणि बॉल मध्ये कुठलं टायमिंग ते होऊ शकलं नाही. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. निलेश देशमुख सांगतायत की इथे मैदानाच्या मध्ये फक्त ऑनसाइडला चांगले स्ट्रोक नाही तर मैदानाच्या चौफेर बॅटिंग करण्याची तुमच्याकडे गुणवत्ता आहे त्याचा वापर करा. चेंडू जवळ वेगाने मात्र आला. स्वतः हर्षद चेंडू ते कव्हर करताना आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. तिथे जर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर एक धाव जी मैदानाच्या मध्ये आलेली एका धावेच्या मदतीने देखील आता संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती 20 धावा ज्या धावफलकावरती आहेत. असं म्हणतात ना क्रिकेट खेळ हा जिद्दीचा खेळ आहे, चिकाटीचा खेळ आहे, मेहनतीचा खेळ आहे आणि तो खेळ इथे सुरू आहे. फुल टॉस या वेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय मिड विकेटला आणि आणि आता मात्र चुकी झालेली नाहीये. कॅच झालाय तिथे. पहिली विकेट डाऊन. निलेश देशमुख बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय पुन्हा एकदा विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. निलेश देशमुख जे मैदानाच्या मध्ये ज्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा जरूर होती संघाला. कुठेतरी वाटलं होतं की एक मोठी इनिंग साकारतील कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 2 षटकं संपली आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अप्पा शेळके यांच्यावरती आता मात्र ती जबाबदारी वाढलेली आहे. सन्माननीय गणेश पारखे साहेबांच्या तिने अजून एक प्राइज आलेला आहे. इथे प्रशांतने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर प्रशांतसाठी 11,000 रुपयाचं प्राइज आहे. आज बक्षिसांची खैरात आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय अविनाश मोहोळ 20 धावा स्कोर कार्ड वरती. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, नो बॉल आणि चेंडू लॉंग स्टॉप मध्ये चौकार. ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी, आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी. जिता षटकार स्कोर कार्ड वरती राज्यामध्ये बघितले गेले तर आता 25 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. नो बॉल प्लस हा मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर आलेला चौकार. फ्री टॉन बॉल तयार, फुल टॉस आणि या वेळेस फुल टोल वसूल. आप्पा शेळकेच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगला षटकार आहे. नो बॉल. आरती तच वन साइड किंग आहे अभी, तच वन साइड किंग आहे अभी. थँक्यू डीप. लागोपाठचे 2 भीमर आलेत आणि इथे आता मात्र या गोलंदाजाला थांबवावं लागणार आहे. नाहीये अप्पासाठी प्राइज झालेलं आहे. आपण जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर गणेश वापारकी साहेबांच्या वतीने 5000 आणि इथे लागोपाठचा हा दुसरा षटकार. छेरन लख लख त्या तेजाची झगमगत्या रूपाची रंभाजणू मी देखणी, रत्नाच्या दरबारी विविध फिरकरारी चलवंती लजवंती दळवळते मी कस्तुरी फुलवंती. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार आलेत. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बघायचं लागोपाठचा तिसरा येणार का. हा चेंडू पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. धावेसाठी नकार कळवलाय. मला वाटतं गणेश शेठ बारके साहेबांनी 500चा बंडल बाहेर काढला होता, पुन्हा खिशात ठेवलाय. आणि कारण त्यांच्या वतीने कुठल्याही खेळाडूने आज घरचा संघ खेळतोय. लागोपाठचे 3 षटकार आपण खेळले तर त्यांच्यासाठी 5000. ओ आणि हा चेंडू इथे मोठा असतो खेळायचा होता. थोडीशी पडझड सूर मारला होता तिथे, परंतु मला वाटतं सूर गवसला नाही. आप्पाला मात्र मिळालेले हे जीवदान. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक सिंगल आली या चेंडूवरती. 39 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघतोय मैदानाच्या मध्ये तयार असणार आहे तो अविनाश. स्ट्राइक ऑन प्रशांत. मोठा सोको पुढे त्या खेळी खेळण्याचा प्रयत्न जो होताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाचं धावफलक इथे मात्र स्थिर आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. फुल टॉस बॉल होता यावेळेस. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा. प्रचंड मागडे राहिलेत अविनाश मोहोळ. पुढे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार अविनाश. स्ट्राइक ऑन आप्पा आणि या वेळेस आप्पाच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सडक पे कडक षटकार. छेरन बंद का केलं परत सुरू कर.
इथे मैदानामध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 46. अविनाशचं प्रचंड महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 26 धावा या षटकामध्ये मात्र वसूल केल्यात मान संघाने. पुन्हा त्या बघायचं आता मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन गणेशप्पा पारगी साहेबांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचं प्राइज आहे. मला वाटतं विजू दादा आज कसलाच विचार करायचा नाही मोठा, कारण आमच्या गणेश शेठच्या खिशामध्ये आहेत फक्त 500च्या नोटा. आज घरच्या खेळाडूंसाठी किती पण पैसे जाऊ द्या, कारण आपलेच खेळाडू आहेत आणि आपल्या खेळाडूंचं मनोबल आपणच वाढवायचं, आपल्या खेळाडूंचा प्रोत्साहन आपण वाढवायचा, आपल्या खेळाडूंना मोठं आपणच करायचं. हनुमान शेवटचा षटक घेऊन आणि यावेळेस हा चेंडू बघायचा. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. हनुमंत पुन्हा एकदा आपण पाहतो तयार आहेत. चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. उलटाच बॉल होता, थोडासा डीप होणारा. मिडविकेटच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू सोबत थोडेसे खेळत राहिले तोपर्यंत इथे आलेल्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण बघतो पुढे जाऊन पोहोचणार आहे 52 धावा. प्रशांत आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार आहेत. आणि काशी क्रिकेटला संघाचं आपण पाहिलं तर थोडंसं मोरल डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु कमबॅक करावा लागणार आहे. यावेळेस बॅकफुटला चेंडू खेळून काढला जाईल. आकाश डी बॅक्सला कव्हर मध्ये चेंडूला कव्हर करेल. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी फेकी आणि बॅकअप साठी खेळाडू नाहीये. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये या धावा अतिरिक्त इथे खर्च ज्या होताना आपल्याला पाहायला मिळाला. साज बाज ताज और सरताज 4 धावा इथे मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 4 धावेने संघाचा धावफलक देखील आपण बघतोय अब तक 56. बॉल तयार. हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 57 धावा. प्रशांत आणि दुसऱ्या बाजूला अप्पा शेळके ही जोडी आहे. प्रशांतने जरी लागोपाठचे 3 षटकार खेळले, गणेश पारगी साहेबांच्या वतीने तब्बल 11,000 रुपये. आप्पा शेळकेने षटकार खेळले तरी देखील 11,000 रुपयाचं प्राइज आहे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस टप्पा चांगला, परंतु नियंत्रण नाही. पंच नाखुश आहे तिथे. व्हाईट बॉल तर दिलाय, परंतु पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलंय. DRS ची मागणी आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चा वापर याक्षणी केला जाईल. आज खूप सारा मित्रपरिवार खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माझे अध्यक्ष प्रशांत जाधव अर्थात कोमल जाधव आहेत. याच तालुक्यातील एक हार्ड हिटर आदेश तांगडे, रोहित सुर्वे, SB स्पोर्टचे असणारे सिकंदर भोसले, त्यांचा सगळा मित्रपरिवार आज या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या मित्रपरिवाराचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे शिवकुमारजी शिंदे साहेब आज मात्र प्रामुख्याने प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासमोर बराचसा मित्रपरिवार आहे, त्यांचंही स्वागत आहे. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. रिव्ह अनसक्सेसफुल. स्कोर कार्ड वरती रिव्ह अनसक्सेसफुल. आडव्या बॅटने चेंडू खेळला जाईल. मिड विकेटच्या दिशेने चेंडू पण पाहतोय खेळला जातोय. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या घेतल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 60 धावा.
पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा करतायत हनुमान. यावेळेस बॅटची कडा अगदी शरीराच्या साह्याने मात्र चेंडूला तिथे थांबवलेले. एक धाव आणि हनुमंते मात्र पाहिले गेले तर या षटकामध्ये धावेला ब्रेक लावण्याचं काम केलेलं आहे. एक एक धाव मैदानामध्ये संघासाठी आपण पाहतोय महत्वाची तर आहेच. आणि कधी कधी आपण पाहतो ना की एखादा पराभव माणसाच्या जिव्हारी लागल्यानंतर तो माणूस अक्षरशः पेटून उठतो आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. पावलाचा वापर केला. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 61 धावा. 62 धाव्यांचं टार्गेट आता असेल काशी क्रिकेट क्लब काशी संघासमोर. आणि अजय सर आणि हनुमंत आपण पाहिले तर निश्चितपणे तिथे चर्चा करतायत. कदाचित हे जुने खेळाडू आहेत आणि जुने मित्र आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर पूर्वीचं क्रिकेट सतत एकत्रितपणे त्यांनी खेळलं असावं, एकमेकांच्या विरोधात खेळलं असावं. वयवर्ष आपण पाहिलं तर 40+ असताना देखील आणि दोन्ही खेळाडू 40+ आहेत. परंतु असं म्हणतात ना माणसाचं वय किती झालं हे इम्पॉर्टंट नाहीये. त्यापेक्षा तुम्ही संघासाठी काय करू शकता, तुम्ही संघासाठी किती एफर्ट्स देऊ शकता. आणि पूर्वीचं क्रिकेट हे जिद्दीने खेळलं जायचं, हे जिद्दीचं क्रिकेट होतं. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं ज्यांचं नुकतंच शुभागमन देखील झालेलं आहे. याच मानगावचे एक कष्टबोली खेळाडू म्हणून देखील यांची ओळख आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर व्हेरी हँडसम आमचे प्रतीक वाबळे, त्यांचं स्वागत. आणि आमचे योगेश भाऊ आल्यानंतर आपण पाहिलं पहिल्यांदा त्यांनी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था पहिल्यांदा ठीक आहे की नाही पाहिली. त्यानंतर त्यांनी डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून ते जोडले. त्यांचंही स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. चला यानंतरची होणारी मॅच भरे विरुद्ध म्हाळुंगे. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी अशा ठिकाणी यायचंय. आजचा सामना क्रमांक 7वा आणि त्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी यायचंय. चला बॅट्समन चला काशिक संघ टीमला विनंती आहे की आपण वेळ वाचवत चला. चला आघाडीचे बॅट्समन विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. काशिक संघ थोडी घाई करायची.
सामन्याकडे तुम्हाला इथे मी घेऊन जातोय. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 61 झालेले आहेत. 62 धाव्यांचं टार्गेट आहे. चला भरे विरुद्ध माळुंगे संघाचे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल याच्याकडे जो करणार आहोत. मॅच कधी दिशेने घेऊन जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. पहिला बॉल रोहित साठी खुलवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र मिड ऑन थर्ड मॅन आणि शॉट फाइनलिंगच्या खेळाडूला बीट करत लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. इथे जर आपण पाहिले गेले तर यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील ज्यांचा खेळ आम्ही पाहिला ऐश्वर्य खोपकरने काय दाखवला खेळ आणि त्याने दाखवून दिलं की इथे कुठलंही टार्गेट सेट होऊ शकत नाही की तुम्ही एवढ्या धावा बनवल्यानंतर या धावा होणार नाही असं क्रिकेट नाही. कॅप्टन आपण निश्चितप्रमाणे दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस दिशेने केला जाईल. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. रोहित स्ट्रायकर तयार आहे. पुढे सरसावत चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. अप्पा शेळके षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर प्रमोद उर्फ पिंक्या. यापूर्वीच्या मॅच मध्ये प्रमोदने ज्या प्रकारची बॅटिंग केली आणि संघाला जिंकून दिलं. बरेच संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यावेळेस तडम्याच्या दिशेने साहिल. चेंडू मात्र अडवतोय. तिथे डायरेक्ट हिट करण्याची संधी होती परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाही. संघाचं धावफलक की यावेळेस आपण बघितले गेलं तर 6 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्यात मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय अप्पा शेळके. पुढे बॅटची कडा असेल. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळाडू आहे तिथे तैनात. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. 1 धाव इथे आली. धावफलकावरती 7 धावा. सात धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. माईक मध्ये हा चेंडू पुढे बघायचा. अप्पाचा स्ट्राईक ऑन रोहित. पुढे सरसावलेत. चेंडू खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. तिथे मात्र पाहिलं जाईल. षटकार आहे आणि या षटकाराने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता 13. बाळ्यामध्ये ओव्हर झाली असती. बारा धावा. जाऊया मॅचच्या दिशेने पुढे एकदा. गोलंदाज तयार आहे पुण्यात आप्पा. पुढे सरसावले. पावलांचा वापर यावेळेस होता आणि तिथे मैदानामध्ये आपण बघितलं गेलं तर चेंडू डॉट आलेला आहे. धावफलक किती स्थिर असणार आहे. स्कोर कार्डकडे आपण बघितलं गेलं तर पुन्हा एकदा एक षटकाचा खेळ संपलाय आणि 12 धावा ज्या मात्र
स्कोर कार्ड वरती आहेत. आपण ज्याची चर्चा केली लवकरच आपण पाहिले गेले तर आई मानदेवी चषक मान अंडर-25 उद्या मात्र या स्पर्धेला शुभारंभ, परवा दिवसापासून मात्र या स्पर्धेला शुभारंभ देखील होईल. उद्याच या स्पर्धेला शुभारंभ होतोय. स्पर्धेचे सगळे आयोजकांची मात्र जोरदार तयारी आता जी सुरू आहे. वयोगटातील असणारी क्रिकेटची स्पर्धा आणि सध्या जर आपण पाहिलं तरी वेगळी क्रेज या तालुक्यामध्ये आपण निर्माण होताना बघतोय. कारण नवीन नवीन खेळाडूंसाठी देखील एक वेगळी स्पर्धा आणि मान्यवरांचा देखील मात्र त्यांना मिळालेल्या सगळ्यांचा सपोर्ट हे कौतुकास्पद आहे. साहिल भोसले बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असतील. चित्रक्षणामध्ये पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस मॅचच्या दिशेने तुम्हाला इथे घेऊन जातोय. चला थोडी घाई करा, टीम स्पीडअप करा. आज आपण पाहिलं गेलं तर निलेश देशमुख यांची बरेचशी आपण पाहिलं तर मैदानामध्ये जी तळमळ तर आपण पाहतोय. कारण प्रत्येक संघाला माहिती आहे की ते जिंकायचं आपल्याला. इथे आपण बघतोय साहिल भोसले बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. या फळ्या साडव्या बॅटने प्रमोदच्या बॅटमधून हवाई हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटला षटकार. ऊपर से नीचे करके बोले न बबूत घोड़ा के पाछे नाचे सबूत मस्ती में जावे कैलाश कूद थोड़ा बाजे कम डम डम डमरू थँक्यू डीजे. आणि इथे मैदानामध्ये प्रमोदने त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत की धावा जरी आमच्या समोर धावेंचा डोंगर उभा आहे परंतु त्या शिखरावरती आम्हाला देखील पोहोचायचंय. कुठलंही आव्हान कधीही सेट केलं जात नाही क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कुठलंही आव्हान केव्हाच मोठं नसतं. फक्त तुमचे प्रयत्न छोटे पडतात तिथे. आज ते प्रयत्न मोठे करायचेत. साहिलचं स्वागत या षटकाराने झालंय. आखू टप्प्याचा बॉल फिर से एक बार ये है, परंतु तिथे काय निलेश देशमुखचा एक जबरदस्त पलटवार हा झेल विकेट. मॅच कडे जाऊयात. नवीन बॅटर देखील मैदानामध्ये दाखल ते होतील. हर्षद फुल टॉस आणि या वेळेस काय फुल टॉस वरती फुल टॉल वसूल आहे. षटकार तर आलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. हा चेंडू नो बॉल आहे का? चला पंच बबन सर. आणि नो बॉल, नो प्लस षटकार. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 25 धावा. फ्री टॉन, उघडा डोळे आणि पहा नीट, कारण आता आलाय फ्री हिट. यावेळेस मिस टाइम चेंडू आहे. प्रॉपर बॅट वरती चेंडू मिडल होऊ शकला नाही. कॅच जरूर झालाय मिडॉमच्या खेळाडूकडून, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नसणार आहे. स्कोर कार्ड कडे आपण पाहिले गेले तर धापलकावरती आता 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक मैदानात प्रगती पथावरती असताना
15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये हे रोहितला देखील माहिती आहे. क्रॉस द बॅट यावेळेस इथे खेळायचा होता. आणि आपण पाहिले गेले तर सुनील गावस्कर यांचं मला एक सुंदर वाक्य आठवतं की ते नेहमी सांगायचे, ते नेहमी सांगतही असतात की तुम्हाला लॉंग क्रिकेट खेळायचंय, तुम्हाला मोठं क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्हाला व्ही एरियामध्ये क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. परंतु टेनिस क्रिकेट आता इतकं गतिमान झालंय की टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्याही बॉलवरती षटकार खेचण्याची ताकद खेळाडू ठेवतात. पुण्याला शफल झाले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे होता, बॅटवरती चेंडू आला नाही. एक धाव इथे 22च्या रूपाने मैदानामध्ये मिळणार आहे आणि एका धाव्याच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल 27. धावा, 13 चेंडू आणि 35 धावांची अजून गरज. साहिल तयार असेल पुण्याचा डावखुऱ्या हाताने. वाह वाह, ही गुणवत्ता आहे, ही ताकद आहे साहिलची. परंतु त्या ताकदीचा वापर करण्यासाठी उशीर थोडासा केला, परंतु इथे विकेट आली. या चेंडूवरती विकेट. धक्का क्रमांक दुसरा. काय खेळूचे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. शेवटचे 12 चेंडू जे शिल्लक आहेत. 35 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. हनुमंत आपण पाहतो नॉन सेकंडला नवीन बॅटर दाखल झालेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, चेंडूला हवा तर दिलीये लॉंग ऑफ मध्ये निलेश देशमुख. इथे चेंडूच्या खाली होते परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आर्यनचं स्वागत झालं या षटकाराने. रोहितला रोहित शो करावा लागणार आहे. षटकार तर खेचलाय. यावेळेस सफल झालेत. चेंडूला पाठवलाय डीप लॉंग लेग सीमारेषा पार. हा षटकार. भल्या भल्याची वाटणी लावली गरू पहिल्यांदा मला भल्या भल्याची वाटणी लावली गरू पहिल्यांदा मला थँक्यू डीजे. गणेश शेठ बारकी साहेबांच्या वतीने प्राइज असेल आता लागोपाठचा तिसरा षटकार जरी ते खेळला ना रोहितने तर 2000 रुपयाचं प्राइज आहे. बक्षिसांची खैरात आज. आणि असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये इथे फक्त आम्ही आमच्या घरच्या खेळाडूंवरती प्रेम करत नाही तर आमच्यासाठी इथे येणारा प्रत्येक खेळाडू तितकाच महत्वाचा आहे. आणि जो चांगला खेळ करेल त्याच्यावरती आम्ही त्याच्यासाठी पाठीवरती शाबासकीची थाप दिल्याशिवाय राहणार नाही. रोहितने लागोपाठचे 2 षटकार खेचलेत. 39 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. बॉल तयार असेल. हा चेंडू सोडून दिलाय आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पंचाच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले रोहितने की हा चेंडू इथे वाईड आहे का. अंपायर्स कॉल. ओके पंचाचा कॉल आहे. वाईड आहे की नाही मात्र तिथे पाहिलं जाईल.
व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये असेल. 40 धावा. पुन्हा एकदा संधी आहे लागोपाठचा तिसरा षटकार खेळण्यासाठी. गणेश शेठ पारखी साहेबांच्या वतीने जर लागोपाठचा तिसरा षटकार खेळला तर 2000 रुपये रोहित साठी. जर्सी क्रमांक 45 आहे. नाव रोहित आहे आणि तो रोहित शो आज मात्र या रोहितचा सुरू आहे. कारण त्याला माहिती आहे प्रमोद मैदानामध्ये बाद झाल्यानंतर जी काही जबाबदारी आहे माझ्यावरती ती जबाबदारी आज मात्र मला पार पाडावी लागणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आर्यन पुढे सरसावलेत. चेंडूला बघायचं पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. ओ इथे झेल टिपण्याची संधी होती परंतु असं म्हणतात ना संधी आली संधीने दार ठोठावलं आणि संधी मागे निघून गेली. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच आणि जिंका मॅच. छोडो कॅच और छोडो मॅच. कॅच सोडला रोहितचा. मैदानाच्या मध्ये पूर्णतः बघायचं यावेळेस 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रोहितला मिळालेले जीवदान. आर्यन तयार. राऊंड द विकेट. आता मात्र शफल होत चेंडू खेळायचा प्रयत्न इथे होता. बॅटची एज आणि तिथे रोहितची विकेट. विकेट येतानाची आपल्याला पाहायला मिळाली आणि आता 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 8 चेंडू शिल्लक. 20 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. या 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक खेळायचा प्रयत्न काशिक संघाचा असणार आहे. हे दोन्ही चेंडू वरती धावा कशा रोखल्या जातील हे मात्र मान संघाचा प्रयत्न असणार आहे. पुन्हा गोलंदाज तयार असेल. आर्यन नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. शुभम हा चेंडू ऑन साइडला चेंडू इथे खेळला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताय. सिंगल तर आली. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी खराब आहे आणि इथे मैदानामध्ये बघायचे 3 धावा तर आल्यात. चौथ्या धावेची मागणी आणि चौथी धाव देखील. वाह गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळाईने या 4 धावा यशस्वीरित्या मैदानात पळून पूर्ण केल्यात. 46 धावा. 7 चेंडू शिल्लक आणि आता 16 धावांची गरज. या ठिकाणी या स्पर्धेचे निमित्ताने ओम मांडेकर यांच्या इकडे आगमन झालेलं आहे. दादा आपलं स्वागत. 7 चेंडू आणि 16 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. शुभम स्ट्रायकर तयार आहे. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने चेंडू खेचला मिड विकेटला. कोही नाही मोका. ये सीधा चौका फॉर रन. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी. कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. धर्मरक्षणाशी सदा सहज भवानी झाली. जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेमा मॅच कडे जायचं आपल्याला. शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असणार आहेत आता 6. जिंकण्यासाठी आता मात्र बनवायचे आहेत त्या 12.
6 चेंडू 12 धाव्यांची आता गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. अनिकेत दादा शेळके आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे. त्यांचं स्वागत आहे. आणि सगळा जिवलग आणि कट्टर मित्रपरिवार आहे. 6 चेंडू बनवायचे त्या 12. गोलंदाजीसाठी गोलंदाज शेवटचा षटक घेऊन मैदानाच्या मध्ये तयार असेल अमर. बघायचंय दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये हनुमंत आहेत. मॅच महत्वाची आहे. जिंकण्यासाठी दोन्ही संघांना इथे लढायचे. संघर्षाला सुरुवात झाली आहे. 6 चेंडू 12. बॉलर तयार. पहिला चेंडू इनसाइड एज होती. यशाच्या मागे चुकी होताना पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर एका धाब्यामध्ये. असं म्हणतात ना की तुमच्या या चुका तुम्हाला डोकेदुखी ठरतात. तुम्ही अशा प्रकारच्या धावा जर इथे खर्च करत असाल तर प्रतिस्पर्धी संघासाठी तर मात्र एक सुवर्ण संधी आहे. आणि तेच मात्र इथे काशिक संघाने त्याचा फायदा उठवला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार अमर. लो फुल टॉस होता. चेंडूने उंची घेतली आहे. लांबी कमी आहे आणि इथे आप्पा शेळके चेंडूच्या खाली टिपलाय झेल. शुभमचा संपलाय खेळ. थँक्यू. बबलूने जर कॅच इथून पुढे पकडला ना आमचे जय पवार सरांकडून 500 रुपयाचं प्रत्येक कॅचला प्राइज आहे. आणि आमचे विजूदादा बदरगे यांच्यामध्ये देखील 500 रुपये. शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे आहेत अजूनही 11 धावा. 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. मॅच मध्ये कमबॅक करायचे मान संघाला. गोलंदाज तयार अमर. सरबॅटे फटका खेळला जाईल स्वतः फ्लो थ्रो मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओहो काय एफर्ट आहेत अमरचे. विकेट आली आहे. थँक्यू. शेवटच्यात आपण बघतोय चेंडू शिल्लक असतील 3 आणि 11 धावा. परंतु मित्रांनो अमर यांचं जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना तर एकदा टाळ्या होऊन जायला काय हरकत नाही. हा एफर्ट आहे. ही जिद्द आहे आणि त्याने ती दाखवली या महत्वाच्या मॅच मध्ये. हा महत्वाचा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. शेवटचे 3 चेंडू आहेत. 11 धावा अजून बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुणे दाबार पुढे सरसबा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एशाच्या मागे पुन्हा एकदा चेंडू लावण्यासाठी थोडी घाई केली. चेंडू डॉट आलाय. गोलंदाज तयार अमर. आतापर्यंत जबरदस्त अचूक टप्प्याला बघायला मिळालाय अमर यांच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्रीचा वापर केला आणि तिथे चेंडू डॉट. वाह जबरदस्त संघर्ष. जबरदस्त अमर यांचा एफर्ट. असं म्हणतात ना नशिबाच्या साथीपेक्षा मनगडावरती विश्वास असला की कुठलंही युद्ध जिंकता येतं आणि ते अमरने दाखवलं. अमरला माहितीये हा षटकार गेला असेल परंतु ही मॅच आम्ही जिंकली हे महत्वाचं आहे आणि सामना इथे जिंकलेला आहे. शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघाने विजय संघाचे अभिनंदन. वेल प्लेड टीम.